स्तोत्र संहिता अध्याय 34 दाविदाचे स्तोत्र। त्याने अबिमलेखासमोर बुद्धिभ्रंश झाल्याचे सोंग केल्यावर त्याला हाकून लावण्यात आले आणि तो निघून गेला तेव्हाचे। परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल। माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरविल, दीन हे ऐकून हर्ष करीतील। तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया। मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला। त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले। ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत। ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले। परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करीतो। परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा। जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य। परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही। तरुण सिंहासही वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही। मुलांनो, या माझे ऐका, मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवीन। सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर। वाईटाचा त्याग कर व बरे ते कर। शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर। परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात। वाईट करणाऱ्यांची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो। नीतिमान धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करीतो। परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो। नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो। त्याची सर्व हाडे तो संभाळितो, त्यातले एकही मोडत नाही। दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार, नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात। परमेश्वर आपल्या सेवकांच्या जीवाचा उद्धार करीतो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही।